ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मराठी बहुल भागातल्या जागांचा पेच अजूनही सुटेना झालाय। कालच्या मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये अतिरिक्त 18 जागांची मागणी मनसेने केली अशी माहिती मिळते। दादर, माहीम, वरळी, शिवडी, विक्रोळी, भांडूप, जोगेश्वरी, चांदिवली या मतदारसंघामध्ये 2 ते 3 जागा मनसेला हव्या आहेत। आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडले गेलेत। गिरीश, आपण पाहतोय की ठाकरे बंधूंमध्ये मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये आता तिढा कायम आहे। कोणत्या कोणत्या जागा बाकी आहेत आणि तिथं कुठं कुठं काय निर्णय होऊ शकतो? ठाकरे बंधूंच्या युतीत मराठी बहुल भागांमध्ये अद्यापही पेच कायम आहे। यामध्ये प्रामुख्याने वरळी, दादर, माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप, जोगेश्वरी आणि चांदिवली या भागांमध्ये अद्यापही पेच असल्याची माहिती मिळते। विशेष करून वरळी असेल, दादर, माहीम असेल, शिवडी असेल, विक्रोळी असेल, भांडूप असेल या मतदारसंघात मनसेची ताकद देखील मोठ्या प्रमाणात आहे। मात्र या ठिकाणी केवळ एक वॉर्ड हा मनसेला देण्यात आल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या प्रभागांमध्ये आमची ताकद अधिक आहे, त्यामुळे किमान 2 ते 3 या वॉर्ड जागा आहेत त्या द्याव्यात अशी मागणी आहे ती मनसेकडून करण्यात आली। त्यामुळे काल जी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झालेली होती, यावेळी मुंबईचे मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे उपस्थित होते आणि या बैठकीत अतिरिक्त 18 जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती मिळते। त्यामुळे आज रात्री उशिरापर्यंत या सगळ्या जागांचा जो पेच आहे तो सोडवण्याचा प्रयत्न हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा राहणार आहे, कारण आता फक्त 3 दिवस उरलेले आहेत आणि अशा स्थितीत जे मराठी बहुल ज्या ठिकाणी मनसेची ताकद आहे त्या ठिकाणी केवळ एक जागा दिल्याची खंत मनसेच्या नेत्यांची आहे। खरे गिरीश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की काही भागातला जो पेच आहे तो लवकरच सुटेल अशी आशा करूया।